वैद्यकीय शिक्षण विभागामधील परिचारिका संघटनेचं विविध मागण्यांसाठी आज आंदोलन होतंय। राज्यभर आज सकाळी 2 तास कामबंद आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनासोबत जिल्हा स्तरावर निदर्शनं सुद्धा केली जाणार आहेत अशी माहिती आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची पत्रकाद्वारे ही माहिती आहे। आज राज्यभरामध्ये परिचारिकांचं 2 तासांचं कामबंद आंदोलन आहे। मी सध्या मुंबईतील जे रुग्णालयामध्ये आहे। जे रुग्णालयामध्ये आपण पाहू शकतो की सर्व परिचारिका 2 तास काम बंद करून या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। विविध मागण्या आहेत, वेतनाचं असेल किंवा पदोन्नतीच्या मागण्या असतील। या मागण्यांच्या सर्व मागण्यांच्या विरोधात या ठिकाणी सर्व परिचारिका ज्या आहेत त्या जे रुग्णालयाच्या बाहेर आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकंदरीत तुमच्या मागण्या काय आहेत आणि पुढची भूमिका कशा पद्धतीने असेल या मागण्यांसंदर्भात? आजचं हे जे 2 तासाचं इशारा आंदोलन आहे, हे आंदोलनच मुळी आमच्या खात्यातल्या आरआर म्हणजे सेवा प्रवेश नियमान जे सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम होत नाहीत, गेली 6 वर्ष रखडून राहिलेले आहेत आणि त्यामुळे खात्यातली प्रमोशन्स होत नाहीत, पदोन्नत्या होत नाहीत। त्यामुळे शासनाने या परिचारिकांकडे बघून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून हे करायला पाहिजे। कॅमेरामॅन कमलेश सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। जे रुग्णालयामधील परिचारिकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे, तर इकडे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये परिचारिकांचं सुद्धा आंदोलन सुरू झालेलं आहे। राज्यभरात 2 तास हे आंदोलन केलं जाणार आहे।